तुकाराम बीज म्हणजे काय हो? सांगते. संत तुकोबांना कोण नाही ओळखत, पण अनेकांना तुकाराम बीज म्हणजे माहीत नसतं. तर ऐका. संत तुकाराम हे 17व्या शतकातील एक वारकरी संत कवी होते. त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणूनही ओळखतात. तुकारामांचे वडील बोल्लोबा व आई कनकाई होत्या. त्यांना सावजी हा मोठा भाऊ आणि कान्होबा हा धाकटा भाऊ होता. संत तुकारामांना 4 मुले होती. कन्या भागीरथी व काशी, तर मुले नारायण आणि महादेव. पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई म्हणजेच जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने कीर्तने करताना तुकारामांना अभंगाची रचना करू लागली. संत तुकाराम महाराज हे साक्षात्कारी निर्भीड संत कवी होते, ज्यांनी अभंगाच्या माध्यमातून वेदांत आणि भक्ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या अभंगांना इतकी लोकप्रियता मिळाली की अजूनही अभंग म्हटलं की तुकारामच आठवतात. भागवत धर्माला कळसास नेण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करून मानवता, सत्य आणि खरी भक्ती यांचा संदेश दिला. त्यांच्या गाथेबद्दल बुडाल्याची कथा सांगितली जाते, पण प्रत्यक्षात ती गाथा आजही जनसामान्यांच्या मुखातून अखंड जिवंत आहे. आणि मग आला तो दिव्यक्षण, ज्याने तुकोबांचे आयुष्य अमर केले. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते, आणि हाच दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.